प्रकरण क्रमांक 4 सामाजिक संस्था आणि या प्रकरणामध्ये मागच्या व्हिडिओला किंवा मागच्या झूम लेक्चरमध्ये आपण अतिशय महत्त्वाचा असा घटक पाहिला होता आणि तो परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा आहे हे पहिलं लक्षात ठेवायचे. तो म्हणजे कुटुंब, त्यानंतर विवाह आणि विवाहाचे व्याख्या आणि विविध प्रकार. अशा पद्धतीने मागच्या व्हिडिओमध्ये आपण विवाहाचे सगळे प्रकार त्या ठिकाणी पाहिले होते. आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजेच शिक्षण. तुमच्या पुस्तकामध्ये शिक्षण आणि त्यामध्ये शिक्षणाचे विविध प्रकार, शिक्षणाचं समाजासाठी असणारं जे महत्त्व आहे ते महत्त्व आणि शिक्षण आणि सामाजिकरण आणि त्याचं विभाजन अशा पद्धतीने जवळजवळ 4-5 मुद्द्यांचा आज आपल्याला या व्हिडिओमध्ये अभ्यास करायचा आहे, या लेक्चरमध्ये अभ्यास करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण म्हणजे काय? तुम्हाला जर प्रश्न विचारला शिक्षण म्हणजे काय सांगून शिक्षणाचे प्रकार स्पष्ट करा, या परीक्षेला तुम्हाला हा प्रश्न आहे. शिक्षणाचे प्रकार आणि सगळ्यात महत्त्वाचं शिक्षणाचं महत्त्व, हे दोन प्रश्न बऱ्याचदा परीक्षेला पडलेले असतात, त्यामुळे याचं महत्त्व तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आता शिक्षण म्हणजे काय, तर सगळ्यात महत्त्वाचं व्यक्तीमधील क्षमतांचा जो विकास आहे व या क्षमता प्रत्यक्षित कार्यान्वित करणे म्हणजे शिक्षण. आता व्यक्तीमध्ये काही सुप्त क्षमता असतात, लपलेल्या क्षमता असतात आणि त्या क्षमतांना जर बाहेर काढायचं असेल तर व्यक्तीला शिक्षण देणं गरजेचं आहे. मग शिक्षण म्हणजे काय, तर या ठिकाणी व्यक्तीमधील क्षमतांचा विकास आणि या क्षमता प्रत्यक्षित कार्यान्वित करणे म्हणजे शिक्षण, अशा संज्ञेचा शाब्दिक अर्थ या ठिकाणी आपल्याला शिक्षणाचा घेता येतो. आणि शिक्षणाच्या प्रक्रियेत केवळ जगण्यासाठी नव्हे तर जास्त अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी ज्ञान आणि कौशल्याची प्राप्ती करणे अपेक्षित असते. म्हणजेच या ठिकाणी फक्त जगण्यासाठी शिक्षण घ्यायचं नाही, तर अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी शिक्षण घ्यायची, कौशल्याची प्राप्ती करण्यासाठी शिक्षण घ्यायचे. ठळक जर पाहायचं झालं तर औपचारिक अनौपचारिक पद्धतीने व्यक्ती आयुष्यभर या ठिकाणी त्याची शिक्षणाची प्रक्रिया चालू असते. कोणत्या ना कोणत्या अनुभवातून व्यक्ती ही शिकत असते, कोणत्या ना कोणत्या गोष्टीतून ती शिकत असते आणि त्या दृष्टीने अप्रगत समाजात शिक्षण हा एक सामाजिकरणाचा आणि सांस्कृतिक हस्तांतरणाचा एक व्यापक प्रक्रियेचा भाग असलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच काय, तर मूलभूत सांस्कृतिक हस्तांतरणाचे आणि प्रसारणाचे योग्य वर्तन जी पद्धत आहे त्या योग्य वर्तन पद्धतीमध्ये जर आपल्याला शिक्षण घ्यायचं असेल तर यामध्ये योग्य वर्तन पद्धती, मूल्य, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं नियमने, भाषा, मूलभूत उपयुक्त कौशल्य पुढच्या पिढीकडे पोहोचवण्याचं काम, सगळ्यात महत्त्वाचं औद्योगिक पूर्व समाजात घर हे जर उत्पन्नाचं साधन केंद्र मानलं, घरामधनं जर उत्पन्न त्या ठिकाणी होत असेल आणि लोकांची दिनचर्या घर आणि परिसराशी बांधलेली असल्यामुळे शिक्षणासाठी वेगळी अशी व्यवस्था असावी अशी निकड त्या काळामध्ये नव्हती. परंतु आता या ठिकाणी उत्पन्नाचं साधन फक्त घर नाही, तर उत्पन्न जर मिळवायचं असेल तर व्यक्तीला घराबाहेर पडलं पाहिजे, काम केलं पाहिजे आणि हे काम जर मिळवायचं असेल तर ते त्याच्या शिक्षणावरती आणि गुणवत्तेवरती व्यक्तीला मिळतं. जसजसं औद्योगिकरण झालं आणि औद्योगिकरण वाढलं तसतसे साक्षर आणि सुशिक्षित व्यक्तींसाठीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आणि यातूनच शिक्षण व्यवस्थेची गरज निर्माण झाली. आधुनिक समाजात गुंतागुंतीची श्रम विभाजन व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते आणि काम आणि घर अशी वेगवेगळी क्षेत्रे आहेत. काम वेगळं, घर वेगळं आणि त्यामुळे काही विशिष्ट कौशल्य आत्मसात करणं गरजेचं निर्माण होऊ लागलं. अशा बदलत्या व्यवस्थेत एक औपचारिक आणि सुस्पष्ट शिक्षण व्यवस्थेची गरज निर्माण झाली. आधुनिक समाजात खालील काही मुद्दे दिलेले आहेत आणि त्या मुद्द्यांसाठी म्हणजेच आपल्या पुस्तकामध्ये काही मुद्दे दिलेले आहेत. आधुनिक समाजात या मूलभूत उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी विशेष शिक्षण व्यवस्था कार्यरत केलेली आहे. अशी विशेष शिक्षण व्यवस्था म्हणजे काय, तर ज्ञान आणि कल्पनांची निर्मिती आणि प्रसार करण्यासाठी शिक्षण दिलं जातं. समाजाच्या कल्याणासाठी उपलब्ध ज्ञानाचा वापर करून कौशल्याचा विकास करण्यासाठी शिक्षण दिलं जातं. आणि शिक्षण म्हणूनच एक व्यापक आणि बहुआयामी प्रक्रिया आहे आणि यात व्यक्तीचा मनोज्ञ ग्राहकाच्या कक्षा रुंदवण्याबरोबरच
उपलब्ध ज्ञानाचा वापर करणं सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे व्यक्तीने फक्त शिकलं नाही पाहिजे, तर व्यक्तीने शिक्षण घेतल्यावरती त्या शिक्षणाचा उपयोग तिने त्याच्या दैनंदिन आयुष्यामध्ये विविध प्रकारच्या गोष्टींमध्ये केला पाहिजे. व्यक्तीने आपल्या ज्ञानाच्या कक्षा शिक्षणातून रुंदवल्या पाहिजे. तसेच चिकित्सावादी व्यक्तीने बनलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये तिने चिकित्सा दाखवली पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी जर करायच्या असतील तर त्यासाठी शिक्षण घेणं खूप गरजेचं आहे. मग आता या ठिकाणी अतिशय महत्वाचं म्हणजे शिक्षण कशा पद्धतीचे असते, किंवा जर या ठिकाणी शिक्षण घ्यायचं म्हटलं तर ते शिक्षण कशा पद्धतीचे घेतलं जातं, आजच्या समाजामध्ये शिक्षण व्यवस्था कशा पद्धतीची आहे हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, शिक्षणाचे 3 प्रकार पडतात. पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे औपचारिक शिक्षण. शिक्षणाचे 3 प्रकार पडतात. जर प्रश्न आला शिक्षण म्हणजे काय आणि शिक्षणाचे प्रकार स्पष्ट करा, तर तुम्हाला शिक्षण म्हणजे काय आणि शिक्षणाचे प्रकार जे आहेत ते सांगता आले पाहिजे. शिक्षणाचे 3 प्रकार पडतात. एक म्हणजे औपचारिक शिक्षण, दुसरं म्हणजे सहज शिक्षण आणि तिसरं म्हणजे अनौपचारिक शिक्षण. औपचारिक शिक्षण म्हणजे काय, तर काही विशिष्ट उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी औपचारिक शिक्षण नियोजन केलं जातं. उदाहरणार्थ, तुम्ही जे आता घेताय ते औपचारिक शिक्षण आहे. विशिष्ट गरजांची पूर्तता या ठिकाणी करायची. तुम्हाला इयत्ता 11वी आणि 12वी पूर्ण करायची आहे. कारण जर तुम्हाला पुढचं शिक्षण घ्यायचं असेल तर 11वी आणि 12वी या 2 इयत्ता शिक्षण घेऊन ते ज्ञान ग्रहण करणं गरजेचं आहे. म्हणजेच औपचारिक शिक्षण म्हणजे काय, तर औपचारिक शिक्षण म्हणजे काही विशिष्ट उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी औपचारिक शिक्षण नियोजन केले जाते. म्हणून या प्रत्यक्ष पाठ असतो, शिक्षणाचा अंतर्भाव असतो, शिक्षक तुम्हाला प्रत्यक्ष वर्गामध्ये शिकवतात, शिक्षणासंबंधित सगळ्या गोष्टी यामध्ये तुम्हाला कराव्या लागतात. उदाहरणार्थ या ठिकाणी वेळेचं बंधन आहे. सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला वेळापत्रकाचा वापर करावा लागतो. विषय त्या ठिकाणी ठरवून दिलेले असतात. परीक्षा पद्धती असते आणि सगळ्यात महत्वाचं वेळेचं बंधन असतं. म्हणजे विशिष्ट उद्दिष्ट समोर असल्यामुळे औपचारिक शिक्षणाला विशिष्ट कालमर्यादा असते, वेळेचं बंधन असतं. एक सुस्पष्ट आणि काटेकोरपणे तयार केलेला अभ्यासक्रम असतो आणि हा अभ्यासक्रम बनवताना समाजाच्या गरजांचा विचार करून तो बनवलेला असतो. म्हणजे आता तुम्ही जे शिक्षण घेताय ते औपचारिक शिक्षण आहे. काही विशिष्ट उद्दिष्ट पूर्ततेसाठी औपचारिक शिक्षणाचं नियोजन केलेलं असतं आणि हे जे औपचारिक शिक्षण आहे हे प्रत्यक्ष पाठाद्वारे त्या ठिकाणी त्याचा शिक्षणात अंतर्भाव केलेला असतो. त्याला विशिष्ट कालमर्यादा असते, विशिष्ट अभ्यासक्रम असतो, वेळेचं बंधन असतं. हे सगळं या शिक्षणामध्ये असतं. अशा पद्धतीचं जे शिक्षण आहे ते म्हणजेच औपचारिक शिक्षण. म्हणजे तुम्ही आम्ही जे घेतलेलं आहे ते औपचारिक शिक्षण आहात. तुम्ही आता जे घेत आहात ते औपचारिक शिक्षण आहे. विशिष्ट प्रकारचा अभ्यासक्रम त्या ठिकाणी तुम्हाला आखून दिलेला आहे. तुमच्या गरजांचा त्या अभ्यासक्रमामध्ये विचार केलेला आहे. सुस्पष्टपणे काटेकोरपणे केलेला हा अभ्यासक्रम आहे. सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये परीक्षा पद्धती आहे, प्रत्यक्ष पाठ घेतले जातात आणि काल मर्यादा आहे. विशिष्ट काळामध्येच तुम्हाला त्या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे. विशिष्ट काळ संपल्यानंतरच तुम्हाला त्या ठिकाणावरून बाहेर पडता येईल. अशा पद्धतीने औपचारिक शिक्षण त्या ठिकाणी दिलं जातं. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे सहज शिक्षण. सहज शिक्षणाच्या प्रक्रियेत कुठल्याही संघटित व्यवस्थेशिवाय व्यक्ती शिक्षण घेत असते. म्हणजे कोणत्याही प्रकारची शाळा नाही, कोणत्याही प्रकारची संस्था नाही, कोणत्याही प्रकारचा अभ्यासक्रम नाही, कोणत्याही काळेचं आणि वेळेचं नियोजन त्या ठिकाणी केलेलं नाही. म्हणजेच सहज शिक्षणाच्या प्रक्रियेत कुठल्याही संघटित व्यवस्थेशिवाय व्यक्तीचं शिक्षण होतं. मूल्य संवर्धन, क्षमता विकास, सकारात्मक दृष्टिकोनाची निर्मिती आणि ज्ञान वृद्धीचं जे कार्य आहे ते ज्ञान वृद्धीचं कार्य अतिशय सहज आणि नैसर्गिकरित्या या ठिकाणी पार पाडलं जातं. सहज शिक्षणात पालक आणि ज्येष्ठांकडून तरुण व्यक्तीला किंवा तरुण पिढीला परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शनाचा समावेश होतो. म्हणजेच व्यक्ती आपलं जीवन जगत असताना आपल्या ज्येष्ठ व्यक्तींकडून, ज्येष्ठ पालकांकडून त्या ठिकाणी सहजरित्या शिकत असते. शिकवलं प्रत्यक्ष जात नाही. सहज शिक्षणासाठी ठराविक अभ्यासक्रम किंवा वेळापत्रक किंवा मुद्दाम नेमून दिलेली यंत्रणा नसते. या दृष्टीने सहज शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजेच बालक जन्मल्यापासून तर त्या ठिकाणी
ते मृत्यूपर्यंत प्रत्येक गोष्टीतून व्यक्ती रोजच्या जीवनात काम, व्यवसाय, प्रवास, प्रसार माध्यमे अशा विविध क्षेत्रातून नवनवीन ज्ञान, नवनवीन अनुभव व्यक्ती घेत असते आणि त्यातून व्यक्ती शिकत असते. असं शिक्षण म्हणजे सहज शिक्षण. पुन्हा एकदा सहज शिक्षणाची संकल्पना सांगतेय. सहज शिक्षणाच्या प्रक्रियेत कुठल्याही संघटित व्यवस्थेशिवाय व्यक्तीचे शिक्षण होते. कुठलीही संघटित शिक्षण संस्था नसते. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अभ्यासक्रम तुम्हाला घालून दिलेला नसतो. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं वेळापत्रक नसतं. सगळ्यात महत्वाचं वेळेचं आणि काळाचं बंधन नसतं. या दृष्टीने सहज शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. रोजच्या व्यवहारामध्ये म्हणजे तुम्ही काम करत असताना, व्यवसाय करत असताना, प्रवास करत असताना, समजा एखादं प्रसार माध्यम तुम्ही पाहताय, त्या ठिकाणी ऐकताय, तर त्याद्वारेही तुम्ही शिकत असता. म्हणजेच विविध क्षेत्रातून तुम्ही सतत नवीन अनुभव घेत असता आणि त्यातून तुम्ही शिक्षण त्या ठिकाणी घेत असता. अशा पद्धतीचं जे शिक्षण आहे ते म्हणजेच काय, सहज शिक्षण. सहज शिक्षणाच्या प्रक्रियेत कुठल्याही संघटित व्यवस्थेशिवाय त्या ठिकाणी तुम्ही शिक्षण घेत असता. हे शिक्षण म्हणजे सहज शिक्षण आणि व्यक्ती प्रत्येक अनुभवातून, प्रत्येक कृतीतून त्या ठिकाणी काय करत असते, शिकत असते. हे आहे सहज शिक्षण. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे औपचारिक शिक्षण. औपचारिक शिक्षण म्हणजे काय, तर औपचारिक शिक्षण हे औपचारिक व्यवस्थेच्या कक्षेत येत नाही. त्या ठिकाणी ते अगदी सहज म्हणजे पूर्णपणे सहज आणि असंरक्षित नसते. औपचारिक शिक्षण व्यवस्थेच्या चाकोरी बाहेर सर्व प्रकारचे शैक्षणिक उपक्रम, अनौपचारिक त्या ठिकाणी उपक्रम याद्वारे घेतले जातात. सगळ्यात महत्वाचं की सर्व प्रकारच्या शैक्षणिक उपक्रम अनौपचारिक शिक्षणात मोडतात. एक छोट्या एकजिन्सी स्वरूपाच्या गटाच्या विशिष्ट शैक्षणिक गरजांच्या समोर ठेचून किंवा त्या ठिकाणी ठेवून औपचारिक शिक्षण राबवले जाते. सगळ्यात महत्वाचं मुद्दा जाणीवपूर्वक त्या ठिकाणी निर्मिती केल्यामुळे आणि राबवले गेल्यामुळे अभ्यासक्रम आणि मूल्यमापनाच्या बाबतीत औपचारिक शिक्षणाच्या आराखड्यात आपल्याला लवचिकता असलेली पाहायला मिळते. मग अनौपचारिक त्या ठिकाणी औपचारिक शिक्षण म्हणजे काय, तर औपचारिक शिक्षण हे तुम्ही विशिष्ट औपचारिक व्यवस्थेच्या कक्षेत घेत नाही, कोणत्याही संस्थेत घेत नाही, तर ते पूर्णपणे सहज आणि असंरक्षित नसते. सगळ्यात महत्वाचं की जे मुक्त विद्यापीठातून तुम्ही शिक्षण घेता, बाहेर तुम्ही परीक्षा देता, त्याचा त्या ठिकाणी औपचारिक शिक्षणामध्ये तुम्हाला अभ्यासक्रम ठरवलेला असतो. वेळेचं कोणत्याही प्रकारचं बंधन तुम्हाला त्या ठिकाणी नसतं. वेळ कोणत्याही प्रकारची पाळावी लागत नाही. तुम्हाला हे औपचारिक शिक्षण अनौपचारिक शिक्षण घेता येतं. त्या ठिकाणी तुमच्या गरजांचा विचार करून हे शिक्षण दिलं जातं. म्हणजे त्या ठिकाणी शैक्षणिक गरजांना समोर ठेवून त्या ठिकाणी अनौपचारिक शिक्षण दिलं जातं. सगळ्यात महत्वाचं मुद्दा जाणीवपूर्वक या ठिकाणी अभ्यासक्रमाची निर्मिती केलेली असते आणि हा अभ्यासक्रम आणि मूल्यमापनाच्या बाबतीत अनौपचारिक शिक्षणाच्या आराखड्यात लवचिकता असते. म्हणजे तो जो अभ्यासक्रम आहे वेळे काळानुसार त्या ठिकाणी बदलता येतो. आता तुमच्या आजूबाजूला असे औपचारिक अनौपचारिक शिक्षणाची कोणती केंद्र आहेत, तर पहा, तुम्ही जेव्हा बाहेरून परीक्षा देता किंवा मुक्त विद्यापीठ तुमच्या आजूबाजूला असतात, की या ठिकाणी तुम्ही 12वी झाल्यानंतर की तुम्हाला प्रत्यक्ष कॉलेजला जाण्याची गरज नसते. त्यानंतर परीक्षा वर्षभर देण्याची गरज नसते. वर्षाच्या शेवटी त्या परीक्षा असतात आणि त्यांनी दिलेल्या अभ्यासक्रमानुसार तुम्हाला वर्षभर अभ्यास करावा लागतो. तो कधीही तुम्ही करा. सगळ्यात महत्वाचं जेव्हा त्यांनी वेळापत्रक जाहीर केलेलं असतं तेव्हा तुम्हाला परीक्षेला जाणं बंधनकारक असतं. कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक उपक्रम त्या मुक्त विद्यापीठामध्ये राबवले जात नाही. सगळ्यात महत्वाचं कोणत्याही प्रकारच्या शैक्षणिक गरजा त्या ठिकाणी समोर ठेवून हे अनौपचारिक शिक्षण राबवलं गेलं जातं. उदाहरणार्थ या ठिकाणी जर मला ग्रॅज्युएशन कंप्लीट करायचे तर मला कोणत्याही त्या ठिकाणी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची गरज नाही. मी या मुक्त विद्यापीठामध्ये ऍडमिशन घेऊ शकते. मुक्त विद्यापीठामध्ये मला रेग्युलर कॉलेजला जाण्याची गरज नाही. त्या ठिकाणी दररोज तास अटेंड करण्याची गरज नाही. मला वेळेचं बंधन नाही. मला जेव्हा पाहिजे तेव्हा मी घरी बसून त्या ठिकाणी काय करू शकते, अभ्यास करू शकते. आणि सगळ्यात महत्वाचं वर्षाच्या शेवटी अशा प्रकारच्या या अभ्यासक्रमावर आधारित मी परीक्षा देऊ शकते.
असं जे शिक्षण आहे ते म्हणजे अनौपचारिक शिक्षण. अनौपचारिक शिक्षण हे औपचारिक व्यवस्थेच्या कक्षेत येत नाही. कुठल्याही प्रकारचं वेळापत्रक त्या ठिकाणी आखलं जात नाही. प्रत्यक्ष अध्यापन कोणत्याही प्रकारचं केलं जात नाही. त्या ठिकाणी तुम्हाला स्वयं अध्यापन करावं लागतं. स्वतः तुम्हाला अभ्यास करावा लागतो. अशा पद्धतीचं जे शिक्षण आहे ते म्हणजेच त्या अनौपचारिक शिक्षण. शिक्षणाचे 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे तो म्हणजे औपचारिक शिक्षण, दुसरा आहे सहज शिक्षण आणि तिसरा आहे अनौपचारिक शिक्षण. औपचारिक शिक्षणामध्ये प्रत्यक्ष पाठ असतात. त्या ठिकाणी विशिष्ट वेळापत्रक असतं. त्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभ्यासक्रम नेमून दिलेला असतो. वेळेचं आणि काळाचं बंधन असतं आणि हे शिक्षण तुम्हाला औपचारिकरित्या दिलं जातं. सगळ्या गोष्टी काटेकोरपणे विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यासमोर धरून हे औपचारिक शिक्षण दिलं जातं. दुसरं जे शिक्षण आहे ते म्हणजे सहज शिक्षण. सहज शिक्षण हे निरंतर चालू असतं. विविध अनुभवातून तुम्ही ते शिक्षण मिळवत असता. म्हणजेच रोजच्या जीवनामध्ये काम करत असताना तुम्हाला हे शिक्षण मिळतं. व्यवसाय करत असताना मिळतं. रोजच्या जीवनात त्या ठिकाणी प्रसार माध्यमे तुम्ही पाहत असता. त्या प्रसार माध्यमांमधून तुम्ही हे शिक्षण घेऊ शकता. अशा पद्धतीने किंवा ज्येष्ठ व्यक्तींकडून तुम्हाला काही शिकवणी मिळतात. त्या शिक्षणातून किंवा तुमच्या पालकांकडून काही तुम्हाला शिकवलं जातं. यातून अनुभवातून तुम्ही काही शिकता. हे सगळं झालं त्या ठिकाणी सहज शिक्षण. तिसरं आहे अनौपचारिक शिक्षण. अनौपचारिक शिक्षण म्हणजे जे मुक्त विद्यापीठातून तुम्हाला दिलं जातं की विशिष्ट प्रकारचा अभ्यासक्रम त्या ठिकाणी तयार केलेला असतो. परंतु तो औपचारिक शिक्षण व्यवस्थेसारखा नसतो. संपूर्णपणे सहज आणि असंरक्षित तो नसतो. अनौपचारिक शिक्षणामध्ये त्या ठिकाणी या शिक्षणात एका छोट्या एकजिन्सी स्वरूपाच्या गटाच्या विशिष्ट शैक्षणिक गरजा समोर ठेवून हे अनौपचारिक शिक्षण राबवलं गेलं जातं. मुद्दाम जाणीवपूर्वक निर्मिती केल्यामुळे आणि राबवले गेल्यामुळे अभ्यासक्रम आणि मूल्यमापनाच्या बाबतीत अनौपचारिक शिक्षणाच्या आराखड्यात लवचिकता असते. म्हणजे त्या ठिकाणी लवचिकतेनुसार हे शिक्षण दिलं जातं. अभ्यासक्रमामध्ये लवचिकता असलेली आपल्याला पाहायला मिळते. अशा पद्धतीचं जे शिक्षण आहे ते म्हणजे अनौपचारिक शिक्षण. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो तुम्हाला वारंवार परीक्षेला पडतो तो म्हणजे शिक्षणाचं महत्त्व. शिक्षणाचं तुमच्या जीवनामध्ये महत्त्व काय आहे? मग या ठिकाणी समाजशास्त्रासाठी किंवा समाजशास्त्रामध्ये शिक्षण हा एक जरी महत्त्वाचा विषय असला तरी एमिल डर्कहाम घ्या, टॉलस्टॉय पार्सनल घ्या यासारख्या समाजशास्त्रातील प्रमुख विचारवंतांनी व्यक्ती आणि समाज या दोहोंसाठी असणाऱ्या शिक्षणाच्या महत्त्वाच्या भूमिकेवरती भर दिलेला आहे की समाजही यातून शिकत असतो आणि व्यक्तीही शिकत असतो. मग या शिक्षण व्यवस्थेची काही कार्य किंवा ही कार्य म्हणजेच महत्त्व आहे. काही महत्त्व सांगितलेलं आहे की वैविध्यपूर्ण कौटुंबिक सामाजिक पार्श्वभूमीतून आलेल्या मुलांना शालेय शिक्षणातून समाजातील समाज वैचारिक नीतिमूल्यांची ओळख करून देणे आणि यातून खूप मोठ्या वेगवेगळ्या असणाऱ्या व्यक्तींना एकत्र बांधण्याचं काम हे शिक्षण करत असतं. म्हणजेच जे विद्यार्थी शिक्षणापासून अलिप्त आहेत त्यांना शिक्षण व्यवस्थेमध्ये आणण्यासाठी शिक्षणाचं त्या ठिकाणी महत्त्व आहे. त्यांची जी वैचारिक नीतिमत्ता आहे, वैचारिक मूल्य आहे याची ओळख त्या विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी शिक्षणाचं महत्त्व आहे. दुसरं म्हणजे शिक्षणातून मुलांना स्वयंशिस्तीचे धडे मिळतात की मुलं शिक्षणातून स्वयंशिस्तीचे धडे घेतात की जसं शाळेमध्ये शिकवलं जातं त्या शाळेमध्ये शिकवलेल्या गोष्टींचं अनुकरण विद्यार्थी करतो. समाज सुरळीतपणे चालण्यासाठी आवश्यक असणारे सामाजिक नियम मुले शिकतात आणि ते अंगी बांधतात. जसं शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवलं जातं, समाजामध्ये विद्यार्थ्यांना शिकवलं जातं. जे विद्यार्थी शिक्षण घेतात त्यांना हे समजतं की या ठिकाणी आपल्याला जर व्यवस्थित जीवन जगायचं असेल तर समाजाने घालून दिलेले नियम, शाळेने घालून दिलेले नियम याचं काटेकोर पालन केलं पाहिजे. म्हणजे शिक्षणातून मुलांना स्वयंशिस्तीचे धडे मिळतात. मुलं शिक्षणातून स्वतः शिकायला त्या ठिकाणी तयार होतात. तिसरं म्हणजे अत्यंत गुंतागुंतीच्या असणाऱ्या आधुनिक अर्थव्यवस्थेला लागणारी जी कौशल्य आहेत ती शिक्षण व्यवस्थेमार्फत शिकवली जातात. उदाहरणार्थ तुम्ही पुस्तकी शिक्षण घेता परंतु प्रत्यक्ष जेव्हा नोकरी धंद्याला जाता तेव्हा या पुस्तकी ज्ञानाचा वापर करून त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या अनुभवाच्या आधारे त्या ठिकाणी नोकरी करत असता, धंदा करत असता. जे प्राथमिक शिक्षण घेतलेलं आहे त्या प्राथमिक शिक्षणाचा वापर करून त्या ठिकाणी तुम्ही तो नोकरी धंदा करत असता. मग आजच्या काळात रोजगारासाठी विशिष्ट ज्ञान आवश्यक असतं, विशिष्ट कौशल्य आवश्यक असतात. त्यामुळे एका मूलभूत जी बुद्धी आहे, मूलभूत बुद्धी बैठक तयार करण्याबरोबरच
या गरजांची पूर्ती उच्च शिक्षण व्यवस्थेला करावी लागते. उच्च शिक्षणातून ठराविक दर्जाचे ज्ञान आणि कौशल्य विद्यार्थ्याला दिले जाते आणि यासाठी शिक्षणाचं महत्व अतिशय आहे की या शिक्षणाचा वापर करून त्यांनी त्याचं व्यावहारिक जीवन, त्याचं दैनंदिन जीवन कशा पद्धतीने जगलं पाहिजे म्हणून शिक्षणाची गरज त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला आहे. मुलांमध्ये यशस्सिद्धीचं मूल्य जोपासण्याचं कामही शाळा करत असतात. शाळेत त्या ठिकाणी पास होणं, नापास होणं, पास झाला तर तू यशस्वी झाला, नापास झाला तर तू अयशस्वी झाला, असं शाळेमध्ये शिकवलं जातं. मूलभूत सार्वत्रिक मूल्यमापनाच्या कसोटीवर मुलांचं मूल्यमापन या ठिकाणी केलं जातं. शाळांच्या औपचारिक नियमांच्या मापदंडानुसार मुलांच्या वर्तनाचेही मूल्यमापन केलं जातं. त्याच्या संपूर्ण शरीराचं मूल्यमापन शाळेमध्ये केलं जातं. वेळोवेळी त्या मुलाची जी प्रगती आहे ती तपासली जाते. परीक्षेतील त्याच्या कामगिरीबद्दल त्याच्या यशाचं मोजमाप केलं जातं. बाहेरील समाजाप्रमाणे शाळेमध्येही बौद्धिक क्षमतेवर आधारित व्यवस्था असते. म्हणजे त्याच्यात जितक्या क्षमता आहे किंवा जितकी कौशल्य आहे त्याचप्रमाणे त्यांना पारितोषिक आणि उचित प्रतिफळ सुद्धा मिळतं. उदाहरणार्थ जर त्याने चांगली कामगिरी केली तर शाळेमध्ये शिक्षक त्यांना शाबासकी देतो. त्याने जर वाईट वर्तन केलं तर त्याबाबत त्याला शिक्षाही करतो. म्हणजे शिक्षण हे मुलांना यशस्सिद्धीचं जे मूल्य आहे ते जोपासण्यासाठी सहकार्य करतं. त्या ठिकाणी औपचारिक नियमांच्या मापदंडानुसार मुलांचं मूल्यमापन शिक्षणाद्वारे केलं जातं. त्यांची जी क्षमता आहे, कौशल्य आहे ती त्या ठिकाणी जोपासली जातात. वेळोवेळी मुलांना पारितोषिक आणि त्याचं उचित प्रतिफळ हे शिक्षणाद्वारे मिळतं. म्हणून या ठिकाणी शिक्षणाचं महत्व अतिशय जीवनामध्ये महत्वाचं आहे. शिक्षण प्रत्येकाला त्या ठिकाणी अतिशय महत्वाचं आहे. आता शेवटचा जो मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो तो आहे शिक्षण आणि सामाजिक विभाजन. शिक्षण आणि सामाजिक विभाजन या घटकामध्ये तुम्हाला काही गोष्टी पाहिजे तर ज्या समाजशास्त्रज्ञांनी समाजाकडे विभाजित आणि विषम स्वरूपात बघितलेले आहे त्याच्यासाठी शिक्षण व्यवस्था सर्व पातळ्यांवर सामाजिक विषमता टिकवून ठेवण्याचे साधन आहे. बॉवेल्स आणि जेन्टिन यांच्या मते बाहेरच्या आर्थिक जगात जी विषमता आहे तिला पूरक अशी शाळांमधील व्यवस्था असते. उदाहरणार्थ बाहेरच्या जगामध्ये गरीब श्रीमंत हा भेद आहे. त्यानंतर आर्थिक दृष्ट्या जर विचार केला तर त्या ठिकाणी गरीब श्रीमंताबरोबर काळा गोरा हा भेद आहे. त्याचबरोबर जर प्रत्येक शारीरिक दृष्टीने जर विचार केला तर त्या ठिकाणी सक्षम व्यक्ती दिसते, असक्षम व्यक्ती दिसते. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये भेद केला जातो. पण शिक्षण व्यवस्थेमध्ये तो विद्यार्थी का एका वर्गामध्ये आला, तो शाळेमध्ये आला तर अशा पद्धतीचा कोणताही भेद केला जात नाही. त्याला एक युनिफॉर्म दिला जातो. त्या युनिफॉर्मचं त्याने त्यात घातला पाहिजे, त्याचा वापर केला पाहिजे. सगळे सामाजिक स्तरावर एका पातळीवरती आणले जातात. तू कितीही घरचा श्रीमंत असला तरी इथे आल्यानंतर तो युनिफॉर्म त्या ठिकाणी धारण करणं गरजेचं आहे हे त्याला शिकवलं जातं. यातून त्याची एकता त्या विद्यार्थ्याची किंवा त्या ठिकाणी त्याची जी आर्थिक विषमता आहे ती कमी करण्याचा प्रयत्न याद्वारे केला जातो. सगळ्यात महत्वाचं उच्च वर्गाचे आर्थिक वर्चस्व टिकवण्यात महत्वाचं योगदान देण्याबद्दल त्यांनी शिक्षण व्यवस्थेवरती टीका केलेली आहे. जर समाजशास्त्रज्ञांनी अशी जर टीका केली आहे की मुलांकडून काही विशिष्ट वर्तन अपेक्षित असतं आणि त्यांनी नियमांचं आणि शिस्तीचं जर काटेकोर पालन केलं नाही तर त्या ठिकाणी असं अपेक्षित पालन जर नाही केलं तर त्यांना तुलनेने सोप्या सरावावर आधारित गोष्टी सांगितल्या जातात की तुम्ही जेव्हा शाळेमध्ये जाता तेव्हा त्या ठिकाणी एखाद्या विद्यार्थ्याने तू गरीब आहे मी श्रीमंत आहे अशा पद्धतीचा भेद केला तर शाळेतून अशा काही गोष्टी सांगितल्या जातात आणि त्या विद्यार्थ्याला पटवून दिलं जातं की इथं गरीब आणि श्रीमंत कोणी नाही, इथं सगळे एका पातळीचे आहेत, सगळे या शाळेचे विद्यार्थी आहेत. त्या नियमांचं त्या शिस्तीचं काटेकोरपणे पालन करणं अपेक्षित आहे. त्यांना तुलनेने सोप्या स्तरावरती आधारित काही गोष्टी सांगितल्या जातात, त्या पटवून दिल्या जातात. दुसरीकडे जी मुले उच्च स्तरावरती असतात श्रेणीतील व्यवसायांमध्ये अशी जी मुले श्रीमंत असतात असं गृहीत धरलेले असते अशा मुलांसाठी स्वतंत्र विचाराने काम करण्याची क्षमता निर्माण होईल याची काळजी घेतली जाते. ज्या मुलांची बुद्धिमत्ता चांगली असते त्यांना वेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन शाळांमधून दिलं जातं. मुलांची सामाजिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन एक सर्वसामान्य अभ्यासक्रम तयार करण्यात येतो. आपल्या सामाजिक आर्थिक कुवतीनुसार आपल्या शाळेची निवड करतो आणि म्हणूनच आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या संधी आणि विशेषाधिकार
या शाळांद्वारे काय होत असतात, प्राप्त होत असतात. याचबरोबर शाळांमध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये भावात्मक त्या ठिकाणी विषमताही दिसून येते. उदाहरणार्थ, तू मुलगा आहे, मी मुलगी आहे. उदाहरणार्थ, वर्गात जर गेलं, जर एखादा कार्यक्रम असेल तर मुलींना त्या ठिकाणी रांगोळी काढण्याचं काम दिलं जातं, वर्गाची सजावट करण्याचं काम दिलं जातं. मुलांना त्या ठिकाणी बेंच वाढण्याचं काम दिलं जातं किंवा त्या ठिकाणी फर्निचर हलवण्याचं काम दिलं जातं. मग अशा पद्धतीने जी लिंगात्मक भावात्मक दरी आहे ती जर कमी करायची असेल तर आजच्या आधुनिक समाजामध्ये त्या ठिकाणी मुली सुद्धा मुलांच्या बरोबरीने ही कामं करत असलेली आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच कमी दर्जाची जी कामे आहेत ती मुलींनी करावी, चांगली कामे मुलांनी करावी, असं जे केलं जातं ते होणार नाही. सगळ्यात महत्वाचं की मुलींमध्ये असणारं शालेय गळतीचं प्रमाण आपल्याला जास्त दिसतं. मुलगी ही परक्याचं धन आहे, तिने त्या ठिकाणी शिकलं नाही गेलं पाहिजे, अशा पद्धतीचा भेदभाव केला जातो. तर हा भेदभाव जर कमी करायचा असेल तर त्या ठिकाणी अशी जी त्या ठिकाणी सामाजिक विभाजन आहे, समाजामध्ये दिसणारं जे सामाजिक विभाजन आहे ते जर त्या ठिकाणी कमी करायचं असेल तर त्या ठिकाणी शिक्षण दिलं पाहिजे. आणि लिंग भावात्मक दरी त्या ठिकाणी कमी करायची असेल तर मुलगी काय आणि मुलगा काय सगळ्यांना समान पातळीवरती कामं सांगितली पाहिजे, समान पातळीवरती त्यांना धरलं पाहिजे. मुला मुलींमध्ये अशा पद्धतीचा भेद केला नाही पाहिजे. जसं मुलांना शिक्षण देतोय तसंही मुलींनाही शिक्षण दिलं पाहिजे. म्हणजे शिक्षणातील लिंगधारित विषमता या ठिकाणी आपल्याला या शिक्षण आणि सामाजिक विभाजन या घटकांद्वारे काय करता येते, स्पष्ट करता येते. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण शिक्षणाचे प्रकार, औपचारिक शिक्षण, सहज शिक्षण आणि अनौपचारिक शिक्षण हे शिक्षणाचे 3 प्रकार पाहिजे. शिक्षणाचं त्या ठिकाणी समाजामध्ये असणारं जे महत्व आहे ते या ठिकाणी पाहिलं आणि शिक्षण आणि सामाजिकरण विभाजन हा एक महत्वाचा घटक पाहिला. तुमच्या पुस्तकामध्ये साक्षरतेची टक्केवारी दिलेली आहे, जनगणना वर्ष दिलेला आहे, व्यक्ती, पुरुष आणि सगळ्यात महत्वाचं स्त्रिया यांचं या ठिकाणी शिक्षणाबाबतचं जे महत्व आहे या चार्टद्वारे तुम्हाला लक्षात येईल. पुरुषांचं निश्चितपणे साक्षरतेचं प्रमाण तुम्हाला जास्त दिसतं आणि पुरुषांच्या बाबतीत स्त्रियांचं प्रमाण हे कमी दिसतं या चार्टवरून. या चार्टवरून तुम्हाला साक्षरतेचं प्रमाण पुरुष आणि स्त्रियांचं हे लक्षात येईल आणि शिक्षण किती महत्वाचं आहे हे सुद्धा या चार्टवरून तुम्हाला लक्षात येईल. हे जे प्रकरण आहे हे या ठिकाणी काय झालेलं आहे, संपलेलं आहे. प्रकरण क्रमांक 4 सामाजिक संस्था हे प्रकरण तुम्हाला आत्ताच्या परीक्षेसाठी आहे, त्यामुळे हे प्रकरण आपण या ठिकाणी शिकवलेलं आहे. प्रकरण क्रमांक 4 हे तुमच्या परीक्षेला असल्यामुळे त्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. उद्यापासून सोमवारपासून तुमची परीक्षा सुरू आहे. यानंतर आठवडाभर तुमचे झूम लेक्चर होणार नाही, तुम्हाला परीक्षेचा अभ्यास करायचा आहे. त्यामुळे समाजशास्त्राचं प्रकरण क्रमांक 5 जे आहे संस्कृती हे प्रकरण तुमची परीक्षा संपल्यानंतर त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत, सुरू करणार आहोत. आता या ठिकाणी मी थांबते. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.